यांच्या संदर्भातली काँग्रेसचे नाराज नेते नसीम खान यांना एमआयएम कडून खुली ऑफर देण्यात आली आहे। नसीम खान यांनी एमआयएम मध्ये यावं, त्यांना मुंबईत कुठल्याही मतदारसंघात आपण तिकीट देऊ असं इम्तियाज जलील म्हणतात। त्यांनी खुली ऑफर दिली आहे नसीम खान यांना आणि इम्तियाज जलील यांच्याशी या अनुषंगाने संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आणि इथे एमआयएम विरुद्ध शिवसेना आणि अपक्ष अशी चौरंगी लढत होणार आहे ना। आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे। इम्तियाज जलील देखील प्रचाराला निघाले। त्याचा दिवस कसा आहे तुमचा प्रचाराचा? दर दिवस जे आहे ते कॉमनच आहे। सकाळी लवकर उठून प्रचारासाठी जायचं आणि म्हणजे काल रात्री म्हणजे सकाळी 5 वाजता मी झोपलो, तर एक 3 तासाची झोप मिळाली तर ते खूप आहे असं वाटतं। एक ट्विट केलंय आज नसीम खानच्या बाबतीमध्ये, काय आहे ते नेमकं आणि काय ऑफर आहे तुमची? बघा, मी सुरुवातीपासून हे बोलत राहिलेले आहे की काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, ते सगळ्यांना मुसलमानांचं मत पाहिजे, पण कुणालाही त्यांचं नेतृत्व नाही पाहिजे। आम्हाला माहित होतं की कोणत्याही पक्ष यावेळी सुद्धा महाराष्ट्रातले जे 48 सीट्स आहेत त्या सीट्सपैकी एकही सीट ते मुस्लिमांना देणार नाही। हे जबाबदारी होती एनसीपीची, दोघं एनसीपीची, काँग्रेसची, की कमीत कमी एक सीट तर द्यायला पाहिजे होतं। अपेक्षा होती की मुंबईमध्ये एक सीट ते सोडतील का, पण त्यांनी दिलं नाही आणि त्याचा परिणाम काय झाला की काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहे आमचे बंधू आरिफ नसीम खान साहेब, त्यांनी तुरंत एक रेजिग्नेशन दिलं। कसलं रेजिग्नेशन? की आता मी स्टार प्रचारक नाही राहणार, करके स्टार कॅम्पेनर नाही राहणार। तुम्हाला रेजिग्नेशन द्यायचंच होतं तर मग पार्टीला लात मारायचं होतं की जे पार्टी समाजाचं मत पाहिजे आणि तुमचं नेतृत्व त्याला एक्सेप्ट नाही आहे तर त्याने लात मारायचं होतं। आता मी ट्विट करून त्यांना सांगितलेले आहे की आरिफ भाई, एआयएमआयएम पार्टी माझा पक्ष आहे, तुम्हाला तिकीट देतो, एकदा हिम्मत दाखवा, त्या पार्टीला सोडा, आमच्या पार्टीतून तुम्ही इलेक्शन लढा, आम्ही पूर्ण मदत तुम्हाला करायला तयार आहे। तिकीट देता? कोणत्याही, त्यांनी सांगावे की मुंबईच्या या सीटवर मला तिकीट पाहिजे, आमचे जे कन्फर्म झालेले कॅन्डिडेट्स आहे ते आम्ही कॅन्सल करू आणि आरिफ भाईला देऊ। हे मोठी संधी आहे, पण ते करणार नाही करणार मला माहित नाही आहे, कारण त्यांना करायचंच होतं तर त्यांनी पार्टीला लात मारायला पाहिजे होतं। हे होते इम्तियाज जलील आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आजपासून ते प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करतायत। बाप लेक दोघंही प्रचाराला उतरलेत आणि आरिफ नसीम खान यांना त्यांनी ऑफर दिली आहे की स्टार प्रचारकच नाही तर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्या, एमआयएम तुमचं स्वागत करेल आणि तुम्हाला मुंबईतल्या कोणत्याही जागेवरून तिकीट द्यायला तयार आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। बातमी बारामतीमधून। बारामती लोक